नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही सखींबद्दल सांगणार आहे ज्यांनी केवळ काही दिवसात स्वतःचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. स्क्रीनवर तुम्हाला जे फोटो दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट फरक जाणवेल. चेहऱ्यावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यापासून ते चेहऱ्यावर आलेला एक नैसर्गिक ग्लो, हे सगळं शक्य झालं आहे फक्त आणि फक्त आपल्या फेस योगामुळे. वयाची 40 असो वा 50, या महिला आज 20तल्या तरुणी मुलींप्रमाणे फ्रेश दिसत आहेत. जर तुम्हालाही वाटतंय की तुमचा चेहरा असाच तजेलदार आणि तरुण दिसावा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रदूषण आणि तणावामुळे आपली त्वचा निर्जीव दिसू लागते. अकाली सुरकुत्या येणे, गाल लोंबणे किंवा डबल चिनची समस्या आजकाल सामान्य झाली. पण आपण महागड्या क्रीम्स किंवा पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतो, पण त्याचा परिणाम हा तात्पुरता असतो. पण विचार करा, जर आपण आपल्या शरीरासाठी व्यायाम करतो तर चेहऱ्याच्या स्नायूंसाठी का नाही? फेस योगा हा असा एक नैसर्गिक मार्ग आहे जो तुमच्या रक्ताभिसरणाला गती देतो आणि चेहऱ्याचे स्नायू टोन करतो. क्लासमध्ये नेमकं तुम्हाला काय शिकायला मिळेल तर आपल्या या क्लासमध्ये का आम्ही केवळ व्यायामच शिकवत नाही तर तुमच्या सौंदर्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. म्हणजेच स्नायूंसाठी नेमका कोणता व्यायाम योग्य असतो, तुमची त्वचा कशी ओळखावी आणि तिची निगा कशी राखावी, काय करावं आणि काय टाळावं, तुमच्या त्वचेसाठी कोणत्या सवयी चांगल्या आहेत, त्याचसोबत घरातल्या साहित्यांपासून तयार केलेले प्रभावी फेस पॅक जे तुमचा चेहरा अजूनच खुलून दाखवतील. हे फक्त सौंदर्यासाठी नाही आहे तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्हाला एक तेजस्वी चेहरा दिसतो, तेव्हा तुमचा दिवस आनंदी जातो. आमच्या क्लासमधील प्रत्येक सखी सांगतात की आता आम्हाला मेकअपची गरज भासत नाही, कारण त्यांची त्वचा आतून निरोगी असते तर बाहेरून ती आपोआप चमकते. आम्ही तुम्हाला शिकवतो की दिवसातले फक्त 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी काढा आणि स्वतःसाठी काढल्यानंतर तुमच्यामध्ये हा इतका सुंदर असा बदल दिसेल. तर मग विचार कसला करताय? तुम्हीही तुमच्या सुंदर प्रवासाला आजच सुरुवात करू शकता. हा क्लास जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. आणि त्यासोबत तुम्हाला आता मी पुढील व्हिडिओमध्ये काही सखींचे अनुभवसुद्धा दाखवलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमच्यात नेमका काय बदल करायचा आहे ते. मग लवकरच जॉईन करा. चला, पहिलं कोण बोलतंय? अर्चना ताई. फेस योगा आणि तुम्ही पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते बोललं तरी चालेल. माझं नाव अर्चना कदम आहे. मी ताईचा क्लास जॉईन करून आता मला 2 वर्ष होते. म्हणजे योगा क्लासेस जॉईन करून 17-18 महिन्यामध्ये मी जवळजवळ 20 किलो वजन कमी केले. आणि ताईंचे वेगवेगळे जे चॅलेंज चालतात त्याच्यामध्ये पण मी खूप भाग घेतलेला आहे आणि नंबर पण आणलेला आहे त्याच्यामध्ये. कारण माझं वजन 89 पर्यंत होतं. आता ताईच्या क्लासमध्ये आल्यापासून माझं 70च्या जवळजवळच आहे. आता 60 पर्यंत आणायचं मला उंचीनुसार वजन. आणि ताईचा डाएट प्लॅन पण खूप छान आहे. घरातलं सगळं खाऊन, घरातलंच हे करून, आपलं डिटॉक्स ड्रिंक वगैरे हे करून, आणि योगा क्लासेसमध्ये पण चांगलं कार्डिओ म्हणा किंवा आपलं एरोबिक्स म्हणा, ह्या खूप छान एक्सरसाइज घेतात ताई. त्याच्यामुळे बऱ्यापैकी लवकर वजन कमी व्हायला मदत होते. आणि फेस योगा पण इतका छान आहे की मला वजन कमी झाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे झालेल्या होत्या, पिगमेंटेशन झालेलं होतं. वजन तर झालं कमी, पण आता चेहरा एकदम डल दिसायला लागलेला ना. मग म्हणून ताईचा फेस योगा क्लास पण मी जॉईन केला. ताईच्या फेस योगा क्लासेसमध्ये पण मला खूप छान रिझल्ट असा आलाय. माझं जे चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या वगैरे होत्या, पिगमेंटेशन जे होतं ते पूर्ण कमी झाले. पूर्ण कमी म्हणजे नाहीसच झाले. आणि आता मी स्वतःला ना एकदम, मला आता 40+ आहे माझं, पण मी स्वतःला 40 म्हणतच नाहीये. मी स्वतःला 13 मध्ये समजते. आणि मी तसं करून दाखवलंय आणि आहे पण. मला कोणीच म्हणत नाही की मी 40+ असेल म्हणून. पण मी जसं ताईमुळे सगळं काही हे झाले. मी ताईंमुळे जे काय आहे ते. आणि बीपीची गोळी मला चालू होती, आता बंद झाली पूर्णपणे ताईंमुळे. छान छान छान, मस्त. स्वतःवरती काम केलं, स्वतःला वेळ दिला तर बदल होतो. आणि विश्वास पाहिजे आणि ते तेवढं फॉलो केलं पाहिजे तर बदल होतोच. आता आपल्या बोलणार संगीता शिंदे ताई. ऍक्च्युली मी मे महिन्यामध्ये क्लास जॉईन केलाय. क्लास जॉईन केल्यापासून आतापर्यंत 10 किलो वजन कमी केले. आणि जुलैमध्ये मी फेस योगा जॉईन केला. ऍक्च्युली वजन कमी झालं बरंच,
मग चेहऱ्यावर एकदम सुरकुत्या किंवा असं डलनेस वाढला आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या चेहऱ्यावर खूप ड्रायनेस आहे. तर बऱ्यापैकी ड्रायनेस कमी झालाय आणि वजन पण खूप छान कमी झाले. ऍक्च्युली डबल चीन झाली होती ती कमी झालीये. जॉ लाईन दिसायला लागल्या छान आणि चेहऱ्यावर असं वेगळंच लुक आल्यागत वाटतं. खूप सुंदर वाटतं, की काहीतरी वेगळं आहे. आपण पण असं म्हणजे आपण नेहमी फोटो काढतानाच विचार करू, नाही असं नाही असं काढते. पण आता असं सहज जरी क्लिक केला तरी तो फोटो छान येतो. त्याच्यामुळं असं वाटतं की फेस योगा खरंच खूप बेस्ट आहे. छान छान मस्त. गंगाताई थोडक्यात बोला ना. मिळून ते एकदा क्लास चालू झाला तेव्हापासून मी फेस योगा करते आणि योगा क्लास 1.5 वर्ष झाला मी चालू आहे आणि जेव्हा चालू होते त्याच्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम होते आणि एवढे गोळ्या औषधं होते ना, एक डब्बा भरायचा असा एवढा. त्याच्यामध्ये आता मला एकही गोळी खायची गरज नाहीये आणि ॲलर्जी वगैरे भरपूर काय होत्या, भरपूर काही प्रॉब्लेम होते. पण त्याच्यामुळे आज योगा क्लास घेतल्यामुळे खूप छान छान माझे रिझल्ट भेटलेले आहेत. आणि फेस योगामध्ये माझ्या इथं सुरकुत्या होत्या, ते वरती होते आणि चेहरा खूप विचित्र होता. आता खूप छान, एकदम मस्त आणि योगा क्लासमुळे तर खूप एनर्जी भेटते मला. आणि मध्यंतरी 2 वेळा मला 1-1 महिना मी क्लासमध्ये नव्हते, तरी पण मला भरपूर एनर्जी भेटलेली आहे. आणि ताई खूप काळजी घेतात, पर्सनली पण खूप घेतात. त्यासाठी खूप धन्यवाद ताई. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आले. काहीतरी म्हणजे वेगळंच माझ्यामध्ये आयुष्यामध्ये वेगळंच वळण भेटलं ताईच्यामुळे. त्यासाठी ताईचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. स्वतःवरती प्रेम असणं गरजेचं आहे, तर आपण तेवढा वेळ देतो आणि कुठे ना कुठे मग ते बोलतो ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असेल की मग देव त्या गोष्टी घडवून आणतो, हो ना. कदमताई. मी क्लास जॉईन केलाय 1.5 वर्ष झालं, पण माझ्याकडून कंटिन्यू होत नाही. म्हणजे भरपूर वेळा गॅप पडतो, तरी म्हणजे धडसड होती. पण अजून म्हणजे मी जरी नाही आता म्हटलं बाबा जायचं म्हटलं तर माझ्याच्यानं होत नाही. मग ताईचा फोन येतो, काय झालं, कशी आहे, तब्येत बरी आहे का, की मग मला परत वाटतं नाही आता आपण गेलंच पाहिजे. म्हणजे मी कसं एकदा सुट्टी घेतली की मला परत येऊ वाटत नाही. म्हणजे जाऊ दे आता, नको रोज जायचं, कंटाळा येतो. पण ताईचा फोन येतो ना, तेव्हा वाटतं नाही म्हणजे त्या एवढ्या ही करतात तर आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या रोज एवढ्या मला विशेष त्यांच्याबद्दल एक सांगायची गोष्ट, त्या 4-5 किती टाइम क्लास घेतात माहित नाही, मला वाटते 5-6 वेळा. आणि मी साधं ह्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यामध्ये बसत जा वज्रासनामध्ये, तर मी बसते ना, तर मला 20 काउंट करायला सुद्धा म्हणजे जड जातं. आणि त्या एवढ्या वेळा 1 ते 20 कितीतरी वेळा काउंट करतात. म्हणजे महत्वाचं म्हणजे मग मला कधी कधी वाटतं कसं, नाही मी केलं पाहिजे, मी गेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता योगाचा क्लास मी पहिला पण केला होता, नंतर गॅप पडला, आता दुसरा जॉईन केलाय त्यांच्या बरोबर. पण जेव्हा मी क्लास करते आता तर चालू केलाय मग ह्याचा दुसरा योगाचा क्लास, ते आता वजन तर कमी नाही, पण मला जेव्हा मी क्लास संपतो ना माझा, तेव्हा मला इतकं शरीर हलकं वाटतं एकदम. म्हणजे असं वाटतं काय नाही, जडपणा आहे ना तो पूर्णपणे गेलेला असतो. आणि बारीक सारी गोष्टी मला तर त्या जमत नाही. मला वाटत नव्हतं की मी कुठला होता तो क्लास आहे तुम्ही सकाळचा घेत तो फॅट लॉस बॅचमध्ये येतात ना तुम्ही, तो 11च्या. तो म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की तो मी करेन किंवा जमेल. पण बारकाव्यानं बारीक बारीक गोष्टी त्या सांगत असतात, चुकलं तर म्हणजे. आणि माझी तो क्लास करायचं माझी पण खूप इच्छा आहे. म्हणजे त्याच्यात जरा थोडंसं कसं अंग वगैरे हलतं ना सगळं, त्यामुळे माझी पण इच्छा आहे. ॲरोमिक्स ताई पण ॲरोमिक्स ॲरोमिक्स. करायचे मला. आज माझी स्वतःला हे वाटतंय, असं फील वाटतंय काहीतरी की बाबा मी करेन आणि माझं पण वजन कमी होईल. आणि ताई पण म्हणते होणार, तुम्ही प्रयत्न केले तर होणार तुमचं वजन कमी. पण मला तो हलकापणा, जो जडपणा आहे ना, पाय वगैरे माझे असे हे झालेले असे जरा फुगीर, तर ज्या वेळेला मी तो क्लास करते ना, त्याच्यानंतर मला एकदम रिलॅक्सपणा वाटतो जास्त असे. पण छान छान. माझ्याकडून कंटिन्यू होत नाही, एवढं आहे. बाकी काय नाही, कंटिन्यू करायचंय. क्लासला. आणि फेस योगाचं पण म्हणजे असं एक फरक पडलाय जास्त. आणि बारीक आणि महत्वाचं म्हणजे आता आपण कसं म्हणू की काय नाही मी ह्या घरी करेन, तर घरी काय आपल्याला होत नाही. म्हणजे जसं त्या कशा कंटिन्यू घेतात, पाऊण तास घेतात, असं इकडे इकडे वगैरे दाबायला दाबतात, त्याने कसं एकदम रिलॅक्सपणा वाटतो. तसं आपण घरी एकटं करायचं म्हटलं तर पूर्ण होणारच नाही कुठलीच गोष्ट करायची असं आहे. त्या करून घेतात आणि करायचं. तर मी पण ठरवले करायचं, येणारच मी पण क्लासला, जरी गॅप पडला तरी थोड्या दिवसानं परत जॉईन करायचं गावी गेलं तरी.
ओके, छान छान, मस्त. कारण प्रॉब्लेम तर येत राहणार बघा, आपल्या जबाबदारी आहेत, माहेरची सासरची सगळं हँडल करायचं आहे, घरचं स्वतःचं परत, तर त्याच्यामध्ये थोडासा गॅप पडणार, पण ते बोलतात ना, गाडी पटरीवर आली पाहिजे परत. हं? चला, अजून कोण राहिलं? ते कीर्तीताई सांगा, 15-20 दिवसात तुम्हाला काय फेस योगाचा रिझल्ट? तुम्ही पण डाएट प्लॅन घेतलेला ना माझ्याकडनं वैयक्तिक मागे? हा, डाएट प्लॅन हां, ते सर्व सांगा. मी आधी युट्यूब वरून बघितले ताईंचं हे, मग त्याच्यावरून ग्रुपला ऍड झाले. मग माझं वेट खूप जास्त होतं, स्टक झालेलं, कमी होत नव्हतं. आणि मी उपवाशी राहायचे पण कमी व्हायचं नाही, जास्तच होत होतं ते. मग ताईंचं चॅलेंजमध्ये वगैरे पार्टिसिपेट केले. मग चॅलेंजमधून हळूहळू करत 2 किलो, मग 3 किलो असं उतरत गेलं माझं. मग मी टोटल एक 15 kg वेट लॉस केलंय. अजून माझी जर्नी कंटिन्यू आहे, मी अजून वेट लॉस करते. आणि फेस योगाचा म्हणजे रिझल्ट मला आता एक 25 दिवस झालेत. तर माझं फेस फॅट थोडंसं कमी झालंय आणि फेस मसाजनं वगैरे खूप छान असं स्मूथ आणि रिलॅक्स आणि छान वाटतंय असं फेस मसाज आणि फेस योगाने. छान छान. 15 kg फॅट लॉस केला जॉब करता करता, मस्त. चला, तेजूताई तुमचा काय अनुभव? तुम्ही पण होते ना बऱ्याच चॅलेंजमध्ये वगैरे? हॅलो, हां, रिअल आहे ते सांगा, जे काय असेल ते बोला. मी मुंबईवरून तेजू ओळकोंडे बोलते. मी फॅट लॉस मध्ये घेतला होता. 1 महिना कंटिन्यू केलं. मी नंतर आजारी पडले, माझ्या मानाचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून काय कंटिन्यू झालं नाही. पण तेव्हा ना माझी बॉडी ना खूप हलकी हलकी वाटत होती. पण आणि वजन पण कमी झालं, 1-1.5 किलो एका महिन्यात कमी झालं. पण ते कंटिन्यू झालं नाही नंतर दिवाळी वगैरे गावाला वगैरे जाणं. आणि आता मी फेस योगा केला, म्हणजे क्लास लावलाय ना, 8 दिवस पण नाही झालं, पण ना खूप छान वाटतंय. 4-5 दिवसातच छान छान. एवढं छान वाटायला लागलंय ना, म्हणजे ते नंतर झालं ना एकदम असं गरम फेस वगैरे एकदम मस्त वाटतं. खूप. आता छान. बघूया एका महिन्यात काय रिझल्ट येते मग नंतर. हो हो हो, बघा 15-20 दिवसात थोडाफार रिझल्ट आल्यावर इथे दिसून येणार. आणि चांगल्यापैकी प्रॅक्टिस केली तर खूप चांगला आपला लुक एकदमच चेंज होतो. माझे पण फोटो तुम्ही बघितले असेल बऱ्याच वेळी. हां, हा, तर मी तर कंटिन्युटी वगैरे मेन गरजेची आहे. latest बघून स्मिताताई तुम्ही बोला, तुम्ही जॉईन केलं तर तुमचा अनुभव, फेस योगा तुम्ही क्लास केला, डाएट प्लॅन केलेत, काय अनुभव आहे तुमचा? स्पीकर ऑफ आहे तुमचा, स्पीकर ऑफ आहे. कुठून आहात, तुमचं नाव, काय करता तुम्ही, आणि थोडक्यात सांगा. हा, ओके. मी स्मिता धर्माधिकारी, कल्याणमधनं कल्याणला राहते. मॅडमच्या जवळपासच राहते. प्रत्यक्ष भेट नाही झाली आमची अजून, पण जवळच राहते. आणि मी त्यांचे जवळजवळ 2-2.5-3 वर्षापासून जॉईन आहे त्यांना. काही मी त्यांच्याकडनं वेट लॉस प्रोग्राम पण घेतलेले आहे. योगाचा क्लास लावायची खूप इच्छा आहे, पण त्यांच्या आणि माझ्या वेळा जमत नाही. पण त्यांच्याकडनं जे मी वेट लॉस प्लॅन घेतलं, त्या प्लॅन मधनं माझं जवळजवळ स्टक झालं होतं वजन. जसं आता कीर्ती त्यांनी सांगितलं तसंच माझं पण वजन स्टक झालेलं होतं. आणि ते कमी करताना असं झालं की जवळजवळ 4 ते 5 किलो मी कमी केले त्यात. म्हणजे 70-71 वगैरे होतं, त्या 70 वरनं मी 65 वरती आता आलेली आहे. पण खूप इच्छा आहे योगा वगैरे करावी, की जेणेकरून जरा थोडंसं पोट कमी होईल, हे होईल. बघू आता काय ठरतं. आता परत मी त्यांना जॉईन झालेली आहे नव्याने. ठीक आहे. आता लेडीज म्हटलं की जॉब, घर, सासर, माहेर, हां. अजून एक्स्ट्रा शेजारी काय ना काय जबाबदारी असतात, तर प्रॉब्लेम्स येणार. जबाबदारी प्रत्येक असते. रोल आपल्याला हां. प्ले करायचा, आणि त्याच्यात सगळ्यात मेन हेल्थ. आपण ठीक असेल तर सर्व ठीक, आपण रोल प्ले करू ना. जर आपणच ठीक नाही तर Yes. बघा आपण काहीच नाही करू शकत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात सेल्फला देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जर मी ठीक असेल तर मी माझ्या आईचा रोल चांगला प्ले करेल, मी ठीक असेल तर माझ्या वाईफचा रोल मी चांगला प्ले करेल, मी ठीक असेल तर घरामध्ये मी सुनेचा रोल चांगला प्ले करेल, मी ठीक असेल तर मी माझ्या शेजारच्यांच्या प्रती जे माझं काम आहे ते ठीक करेल. तर आपण ते करत नाही, पण बाकीचं सगळं करतो. हां, आणि ते करता करता मग आपणच डाऊन होतो. तसं न करता आधी सेल्फला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. जर आपण आहोत तर हे सगळे आहे, आपण नाही तर काही नाही. हो ना. आपण कामामध्येच गुंतवतो, त्यातला 1-1.5 तास स्वतःला देणे, जेवताना अर्धा तास स्वतःला देणे, हे गरजेचं आहे. काय आपल्याला हवं आहे, 1 तास वर्कआउट, अर्धा तास काय सांगितलं आता, 30 मिनटं तरी चावून जेवा, फक्त 2 तास. हां, 7 तास झोप आणि 2 तास, जे 9 तास आपल्याला द्यायचे आहेत. बाकीचे आपण फॅमिलीसाठी आहोच ना.
बाकीचे 16 आणि किती तास राहिले 11 14 हां 16 तास तर आपण फॅमिलीसाठी देतोच आहे. ते फार महत्त्वाचे आहे. ठीक आहे. मला तर असं वाटतं की ॲटलिस्ट शेवटपर्यंत स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजेत. एवढं तरी आपण फिट राहिलं पाहिजे. हो ना. मुलांसाठी आपण आज करतोय. मुलं काय जास्त मोठी होणार महत्त्वाचं. त्यांच्या फॅमिलीत बिझी होतात. आजकाल असं मी बघितलं आहे, मी हॉस्पिटलमध्ये कधी जाते तर मुलं पण केअरटेकर ठेवतात आपल्या आईवडिलांच्या हेल्पसाठी, कारण ते त्यांच्या कामात बिझी असतात. त्यांचं पण एक करिअर हे ते आईवडिलांना पण वाटत नाही की आपल्या मुलांना डिस्टर्ब करावं. ठीक आहे. पण शेवटी मनामध्ये जे काय असेल ते शेवटी आपण आपल्या व्यक्तीलाच सांगतो ना, आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो. केअरटेकरला तर सांगू नाही शकत आपल्याला काय फील होतं आहे काय नाही. त्याच्यामुळे स्वतःची हेल्थ चांगली ठेवणं हे महत्त्वाचं आहे. हेल्थ आता सध्या माझ्या मते आमच्या सगळ्या जवळच्या तुम्हीच आहात की तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हेल्थची काळजी घेता. हां हो हो. काही नॅचरल गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो आमच्यासोबत करायच्या आहेत एक बस, गोष्ट बाकी आहे. काय नाही. गोष्ट वाटते मी प्रत्येक कुठल्याही मोठी गोष्ट झाली आपल्या आयुष्यातली, कारण हा. की ते जेवढं सोपं ना एवढं सोपट नाही कोणी खूप जास्त सोपं आणि प्रत्येक वेळेला लगेच ॲन्सर मिळते आम्हाला आमच्या प्रश्नाचे. ऐकायला येते का? हो 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 येस येस. चालेल. ठीक आहे. थँक्यू सगळ्यांनी तर मला अभिप्राय दिल्याबद्दल. असं वाटतं, काय बोलते? म्हणजे मला अजून एक मेन्शन करा वाटते. मी आधी डाएट प्लॅन खूप घेतले होते खूप लोकांकडून, पण मला ते कन्सिस्टन्सी ठेवायचं होत नव्हतं, फॉलोअप नव्हते. पण हे तुम्ही जे चॅलेंजेस कंडक्ट करता ना त्यामुळे खूप मला हेल्प झाले. म्हणजे कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवणार आहे. त्या चॅलेंजमध्ये असल्याच्या ताई पण फोन करतात आणि तुमचं पण अब्सेंटी लिस्ट लागते. मग असं वाटते की आपण फॉलो करायला पाहिजे. मग कन्सिस्टन्सी मेंटेन राहते त्याच्यामुळे. परत बोलू. बोला ना. हां शॉर्टमध्ये. तो अभ्यास करतो ना, तो असं वाचत वाचत राहतो, ते सगळं रेकॉर्ड. ताई तुमचा आवाज येत नाहीये. म्हणजे चॅलेंज जे कंडक्ट करताय ना ते खूप हेल्पफुल होते कन्सिस्टन्सी मेंटेन करायला. आणि परत त्याच्यामुळे कोणीतरी आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला गाईड करते आणि त्याच्यामुळे म्हणजे वेट लॉस कडे आपण फुल फोकस राहतो की आपल्याकडे कोणीतरी बघणार आहे, लक्ष देणार आहे, म्हणून डाएट पण फॉलो करायचं होतं. ओके. म्हणजे चॅलेंज चांगले आहेत. म्हणजे यूट्यूबवरती वगैरे आपण बरेच व्हिडिओ बघतो, सगळं बघतो, पण आपण करत नसतो. तर चॅलेंजमध्ये बघितल्यावर अरे चला आता कोणतरी आहे आपल्या पाठीमागे पुश करायला असं, आणि आपण मग ते करायला लागतो. हो ना. छान छान छान. करा. स्वतःची हेल्थची काळजी घ्या, हेच सांगण्याचं उद्दिष्ट आहे. हेल्थ इज वेल्थ. हो ना. बरीच लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण हेल्थ नाही आहे. हां पण हेल्थ चांगली असेल तर पंचपक्वानं चांगली लागणार. हेल्थ चांगली नसेल आणि पंचपक्वानं किती पण असेल तर ती चांगली नाही लागणार. हो ना. ठीक आहे. थँक्यू सगळ्यांनी अभिप्राय दिल्याबद्दल.